आज आपण कोळपा येथील ज्ञानेश्वर शिवाजी कातळे यांच्या शेतामध्ये कालच्या झालेल्या पावसानं अतिवृष्टीनं किती नुकसान केलेलं आहे हे आपण प्रत्यक्ष पाहत आहात आणि यांना शासनाच्या मार्फत या ठिकाणी त्यांनी विमा भरलेला आहे, तर त्या विम्याची भरपाई यांना भेटावी म्हणून आपण आज त्यांचा क्लेम दाखल करणार आहोत। तर विमा कंपनीनं यांना याची भरपाई द्यावी। तर आपण पाहत आहात बघा कशा प्रकारे या ठिकाणी सोयाबीन पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि कसल्याच प्रकारची वाढ नाही, कसल्याच प्रकारची अपेक्षा या ठिकाणाहून येईल असं उत्पन्न शेतकऱ्याचं होईल असं त्यांना वाटत नाही। तरी आज आपण प्रत्यक्ष ज्ञानेश्वर कातळे यांच्याशीच बोलूया। तर नमस्कार कातळे साहेब। राम राम। आपणाला या शेतीमध्ये जे अतिवृष्टीनं कालच्या नुकसान झालेलं आहे तर याविषयी आपल्याला शासनाकडे किंवा याविषयी आपण जो विमा भरलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? विमा भरलेला आहे, गव्हर्नमेंटने विमा मंजूर करावं लागते। पाण्यानं वाहून गेलेलं आहे त्याची ताबडतोब पाणी समोर येऊन करावं लागते। सगळे योजना गव्हर्नमेंटच्याच हातात आहे, शेतकऱ्याच्या हातामध्ये फक्त पेरायचं आणि बाकी काही नाही शेतकऱ्याच्या हातामध्ये। तर आपलं हे नुकसान झालेलं जे आहे या संदर्भामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळावी हीच आपली अपेक्षा शासनाकडून आहे। तर खूपच खरंच मी आज पाहतो आहे की आपल्या शेतामधील पाण्यानं खूपच सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। निश्चितच याची दखल जे विमा अधिकारी आहेत यांनी घ्यावी आणि प्रत्यक्षामध्ये खरंच ॲक्च्युअल झालेलं आहे का प्रत्यक्ष यावे आणि येऊन त्याची पाहणी करून त्यांना त्याचा विमा द्यावा असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100% विमा भरलेला आहे। विमा मिळालाच पाहिजे, नुकसानीचं काही अजून मिळालंच पाहिजे। काय 2 कटी 1 कटा सुद्धा माल होणार नाही, काहीच अपेक्षाच नाही माल होईन अशी अपेक्षा नाही। डोसक्याला हात लावून रडायची पाळी आली। तर निश्चितच शासनाने याची दखल घ्यावी। खरंच शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाही। एवढं वाटत होतं की अतिवृष्टीनं चांगल्या प्रकारे सोयाबीन आलेले आहेत, पण कालच्या पावसामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। तर याची शासन दरबारी दखल घ्यावी। थँक्यू। नमस्कार कातळे।